आज मी तुमच्यासाठी बटाटे वेफर ही रेसिपी घेऊन आली आहे। हे बटाट्याचे वेफर वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे। तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी मी जवळपास 1 किलो बटाटे घेतले। बटाटे स्वच्छ धुवून आपण घेतलेले आहेत आणि त्याची आपण आता सालं काढून घेणार आहोत। आता मी कमी प्रमाणात बटाट्याचे वेफर दाखवत आहे, पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही 4-5 किलो बटाटे घेऊन तुम्ही हे वेफर बनवू शकता। म्हणजे तुमचे वर्षभर टिकले जातील असे हे बटाट्याचे वेफर आहेत। त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता। आणि स्लायसरच्या साहाय्याने मी त्याची कापं काढून घेत आहे, म्हणजे याची स्लाइस करून घेत आहे। आणि स्लाइस केल्यानंतर आपण लगेचच पाण्यात ठेवायचे आहेत, जेणेकरून आपले बटाटे लाल किंवा काळे पडणार नाही। ह्याप्रमाणे आपण भरपूर पाण्यामध्ये हे बटाटे ठेवून घेतलेले आहेत। आणि आता आपण त्यात अजून पाणी घालून घेऊया आणि एक तुरटीचा खडा मी त्यावर टाकून घेणार आहे। याप्रमाणे फिरून आपण तुरटी त्याच्यात बुडून ठेवणार आहे, जेणेकरून आपले बटाटे स्टार्च कमी होईल आणि आपले बटाटे काळे पडणार नाही। तर हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर आणि हे उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचे आहे। त्याआधी मी 3 ग्लास गरम पाणी घातले आणि 1 चमचा मीठ घातले। मीठ जरा बेतातच घाला, जास्त मीठ घालू नका, नाहीतर खारट होतील। आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला बटाटे त्यात घालून घ्यायचे। पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला बटाटे घालायचे, कारण आपल्याला बटाटे जास्त शिजवायचे नाही आहेत। 50% आपल्याला बटाटे शिजून घ्यायचे आहेत। याप्रमाणे आपले बटाटे 1 मिनिटातच शिजून होतील। थोडेसे बेंड करून बघा, म्हणजे आपले बटाटे शिजले की नाहीत हे तुमच्या लक्षात येईल। बेंड झाले म्हणजे आपले बटाटे आपण काढून घ्यायचे आहेत। आणि ह्याप्रमाणे सुती कापडावरती मी गाळणीने गाळून घेतले बटाटे आणि नंतर सुती कापडावर ओतून घेतलेले आहेत। आणि त्याला हलक्या हाताने आपल्याला पुसून घ्यायचे। याप्रमाणे आपण त्याला पुसून घेतले आणि 10-15 मिनिटानंतर आपण प्लॅस्टिक घालून ते सर्व बटाटे, सुती कापडावरचे जे ठेवलेले बटाटे होते ते आपण प्लॅस्टिकवर घालून घ्यायचे आहेत। याप्रमाणे प्लॅस्टिकवर मी घरातच सुकत ठेवले आहेत। 1 दिवस आपल्याला वेफर हे घरातच सुकून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला 2-3 ऊन दाखवून घ्यायचे, म्हणजे 2-3 दिवस उन्हात ठेवायचे। 3-4 तास ठेवलात तरी चालेल, कडक उन्हात 2-3 तासातच आपल्याला ते सुकून येतील। असे 2 दिवस ठेवायचे, म्हणजे व्यवस्थित कडकडीत असे ऊन लागलं गेलं पाहिजे त्याला। याप्रमाणे आपले बटाटे सगळे घरात पसरून ठेवलेले आहेत प्लॅस्टिकवर। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ऊन दाखवणार आहे आणि उन्हामध्ये असे कडकडीत असे झाले पाहिजे, असे 2 दिवस आपण त्याला सुकून घेणार आहोत। तर ह्याप्रमाणे आपले बटाटे वेफर्स तयार होतील। बघा, ह्याप्रमाणे कडकडीत उन्हामध्ये आपले वेफर्स तयार झालेले आहेत। असे आपले वेफर्स तयार झाले पाहिजे, याप्रमाणे आपले सुकलेले आहेत। आता आम्ही ते वेफर्स तळून दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी मी गरम तेल करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला नंतर स्लो करायची आहे आणि त्यात मी थोडे थोडे वेफर घालून तळून घेत आहे। स्लो गॅसवरच तळायचे, फास्ट गॅसवर हे पातळ असल्याकारणाने लाल होऊ शकतात। त्याप्रमाणे आपण स्लो गॅसवरच तळून काढायचे आहेत। बघा, याप्रमाणे मी सगळे तळून दाखवत आहे तुम्हाला आणि हे कसे कुरकुरीत झालेत हेही दाखवत आहे। तर ह्याप्रमाणे आपले बटाटे वेफर्स तळून झालेत। तुम्ही हे वर्षभर टिकणारे वेफर नक्की करून पहा, तुम्हालाही आवडतील। तर असे हे बटाट्याचे वेफर कुरकुरीत आणि कुरकुरीत झालेले आहेत। असे हे बटाट्याचे वेफर आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले। बघा, याप्रमाणे त्याचा आवाज बघा आणि खुसखुशीतपणा बघा, तेलकट अजिबात झालेले नाही। वर्षभरासाठी तुम्ही हे बटाट्याचे वेफर करून ठेवू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।